आज आपण सांबर रेसिपी कशी बनवायची ते बघूया. एकदम सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. चला बघूया. पहिली स्टेप आहे चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे. त्याच्यानंतर भाज्या घेतलेल्या सर्व भाज्या मी स्क्रीनवर देईन त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता वांग आणि बटाटा मी अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवले काळं पडू नये म्हणून. आता इथं तूर डाळ घेतलेली आहे. तूर डाळच वापरायची शक्यतो. 1 कप घेतलेली आहे. छान वॉश करून भिजवून आपल्याला घ्यायची आहे आणि गरम पाणी टाकून याला साधारण 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तेल, मोहरी, हिंग छान परतून घ्यायचं आहे. सुक्या मिरच्या घेतल्यात 3 ते 4, उभा चिरलेला कांदा घेतला आहे. त्याच्यानंतर वांग आणि बटाटा पहिल्यांदा टाकायचा आहे आणि सगळ्या भाज्या आपल्याला टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान परतून घेतल्यानंतर हळद, मीठ, लाल मिरची पावडर, सांबर मसाल्याची रेसिपी सुद्धा आहे. कोथिंबीर, चिंचेचं पाणी, उकडलेली डाळ, गरजेनुसार गरम पाणी टाकून छान